गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी 4:40 झालेली आहेत पहा. आणि मी आता आलेलो आहे ते तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर हे आयलंड व्ह्यू कॉटेज. आयलंड व्ह्यू कॉटेज, ट्रॅव्हर्स सिटी, मिशिगन. आणि इथे मी इथे आज आणि उद्या आम्ही थांबणार आहोत. हे समोर जे दिसतं आहे हे ट्रॅव्हर्स कॉटेजमध्ये आहे. आम्ही शिकागोहून आलेलो आहे. आणि ह्या बाजूला जर दाखवायचं म्हटलं तर तुम्हाला इकडे सनराईज होईल. ही पूर्व दिशा असावी, केवळ मला नक्की माहिती नाही आहे. आत्ता तसं तर फार काय उजळलेलं नाही आहे आणि मला सनराईज पाहायची इच्छा झाली आहे. आणि त्यामुळे मी सनराईज पाहायला ह्या बाजूला जाणार नाही आहे. पण ह्या बाजूला मी ज्या बाजूला दाखवतो आहे तुम्हाला त्या बाजूला मिशिगन लेक आहे. त्या मिशिगन लेकवरनं जर आपल्याला सनराईज दिसू शकला तर दिसेल. केवळ तेवढ्याकरता मी ह्या बाजूला जाणार आहे, पूर्वेकडच्या बाजूला जाणार नाही आहे. चला तर मग जाऊयात. जाण्यापूर्वी आपल्याला काय दिसतंय ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. हे आयलंड व्ह्यू कॉटेजेस पण आहेत. त्यानंतर आता मी चाललेलो आहे पहा. हे टेरेस बीच दिसतंय मला समोर. आणि रात्री आम्ही साधारण 11:30 नंतरच पोचलो असून शिकागोहून इकडे. आम्हाला साधारण कालचा मुक्काम इथे होता आणि आजचा मुक्कामही इथेच आहे. त्यानंतर मग आम्ही दुसरीकडे जाणार आहोत. तर सूर्योदयाला म्हणजे सूर्य वर यायला सुरुवात झालेली. आता सूर्योदयाला वगैरे काय म्हणतात मला खरं काही शब्द सुचत नाही आहेत. लिटरली खरं शब्द काही सुचत नाही आणि मला सुचवून घ्यायची इच्छासुद्धा नाही आहे. हा पहा सूर्योदय कसा होत चाललेला आहे. तुम्ही प्रत्यक्ष पाहून घ्या. मी वर्णन करणार नाही, मला वर्णन करता येत नाही. पण जे काय मी पाहतो आहे ते मी इतक्या सकाळी ना एकदम 110% फ्रेश झालेलं आहे पहा. मला काही आठवत नाही बाकीचं मागचं पुढचं. लिटरली तुम्ही बिलीव करा यार, खरं बिलीव करा, मला मागचं पुढचं काही आठवत नाही आहे. मी सूर्योदय पाहून खुश झालेलो आहे. परत दाखवतो आहे. सॉरी, मी कॅमेरासारखा इकडे तिकडे करतो. याचं कारण असं आहे की हे जे दृश्य दिसतं आहे ते इतकं अप्रतिम आहे की तुम्ही म्हणजे मी तर कल्पना करू शकत नाही. पहा तुम्ही, हा सूर्योदय सूर्योदयाला हां त्याची किरणं पहा कशी आहेत, व्यवस्थित पडायला लागली आहेत. मी मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा म्हणतो आहे की मी दोन्ही कॅमेऱ्याने सूर्योदय दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता परत मी गोपुराच्या कॅमेऱ्यावर आलो आहे. गोपुराच्या कॅमेऱ्यामधनं जर पारवायचं असेल तर 5:02 झालेले आणि हा सूर्योदय होतो आहे पहा. 26 जूनचा सूर्योदय. मिशिगन सिटी, मिशिगन सिटी हे एक राज्य आहे. मिशिगन हे एक राज्य आहे वेगळं. जसं शिकागोचं इलिनॉयस राज्य आहे तसं हे मिशिगन एक राज्य आहे. आणि त्या राज्यामधल्या मिशिगन सिटीमधनं मी हा सूर्योदय तुम्हाला दाखवतो आहे. हा पूर्ण मिशिगन लेक आहे जो आपल्या शिकागोला लेक आहे तोच हा लेक आहे. इकडे कुठेतरी पुढे कॅनडा असेल सुरू होतो आहे. मला जे काही थोडं ज्ञान आहे त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगू शकतो. आणि हे एक रिसॉर्ट आहे. परत मला फक्त आज इंटरेस्ट आहे, आत्ता या क्षणाला इंटरेस्ट आहे. हा 26 जूनचं मी जर तारीख चुकत नसेल तर त्या तारखेचा सूर्योदय दाखवण्याबद्दल.
सूर्योदय आता वेळ झालेली आहे परत 5:03 आणि हे परत दृश्य आपल्या मनपटलावर साठवून ठेवायात. ढगसुद्धा आलेले आहेत बऱ्यापैकी. त्यानंतर या इथून सूर्योदय होणार आहे. सूर्याची पवित्र किरणं या ठिकाण या स्पॉटवरनं बाहेर पडणार आहेत. मी केवळ हाच स्पॉट तुम्हाला दाखवतोय. तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा अगर करू नका, पण मी हे खूप तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा अगर करू नका, पण हे दृश्य हे खूप मस्त आहेत. आता सूर्योदयाच्या मध्ये बदल झालेला दिसतोय मला. जो सुरुवातीला इतका प्रखर वाटत होता, आता हा ढग खूपच खाली आलेले असतील. हे काळे ढग खूपच खाली आलेले असतील आणि जे म्हणजे तीव्र असं होतं ते कमी झालेलं आहे. आणि आता वाजलेत तर परत 5:05. जे 5:02 दृश्य होती त्याच्यामध्ये आणि हे 5:05 दृश्यांमध्ये किती फरक झाला आहे तुमच्या समोर आहे. मला तर फरक जाणवतोय बाबा, मला खूप फरक जाणवतोय. आता सूर्य हा ढगामध्ये गेलेला आहे, लिटरली ढगामध्ये गेलेला आहे. हा पहा. आणि मी सारखं कॅमेरा फिरून एवढं करता दाखवतोय बाहेर. मी आता पुढे चाललो आहे आणखी थोडं, कारण जी तीव्रता होती किंवा जे प्रखर तेज होतं ते आता कमी झालेलं आहे. सूर्योदय काय आपल्या म्हणण्याप्रमाणे चालत नाही, त्याचं ते उजेडच असतो, पण पूर्ण ढगात गेल्यापासून आता सूर्योदय होत असेल. मी ह्या लेकवरनं तुम्हाला आता कडेने परत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नॉर्थवेस्ट मिशिगन कॉलेज. पण ही जरी सूर्योदय आपल्याला कसाही दिसत असलेला ना, पण ही ही दृश्य आपल्याला कशी दिसत असली तरी ह्याच्या अगोदरची दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत. हे पहा, आता मिशिगन लेक दाखवतोय. जे फॅन्टास्टिक असं वातावरण उचंबळून होणार मला, मी जे उचंबळून होऊन जे तुमच्याशी बोललो असेल ते थोडंफार कमी झालं आहे. सूर्योदय तर हा होतच राहणार आहे. हा पहा, मी हे लेक तुम्हाला परत पुढून दाखवतोय. US कोस्ट गार्ड. समोरची जी बोट आहे ती US कोस्ट गार्डची आहे. इथे नॉर्थ वेस्टर्नची शिप आहे. आणि परत मी 360 डिग्रीमध्येच दाखवतोय खरं, सारखं. पण जे आल्या जे चार्म होतं ते कमी झालेलं आहे या ढगांमुळे. लिटरली त्या ढगांमुळे तो चार्म कमी झालेला आहे. मी कशाला सांगायला हवं आहे, तुमच्या समोर जे काय दिसत असेल तुम्हाला ते. हे पहा, आणि कॅमेरा काय कधी खोटं बोलत नाही. ज्या समोर आहे ते दिसतंय. मला कॅमेऱ्याचं थोडंफारही नॉलेज नाही आहे. मी आपलं सरळ कॅमेरा धरतो आणि जे शूट होईल ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. हा लेक पहा, त्या लेकवर आपण आहोत आता. हा मिशिगन लेक आहे. यानंतर आपण थोडे पुढे जाऊयात. पण मला जी उत्सुकता होती सूर्योदयाची ते पहा आता कसं दिसतंय ते. ठीक आहे,